आरोग्य लाभू द्या आणि ज्या लेकरांनी वेळ दिला मामा त्यांच्या आयुष्याचं कल्याण होऊ द्या. ज्यांनी या सोहळ्यासाठी सहकार्य केलं बाळूमामा त्या प्रत्येक लेकराच्या आयुष्याचा कण ना कण तुमच्या आशीर्वादाने पुलकित होऊ द्या. मामा ही लेकर तुमच्यासाठी समाजाच्या समोर हात पसरतायत. आमची विनंती आहे मामा, ज्यांनी तुमच्यासाठी हात पसरला त्याला पुन्हा मरेपर्यंत कुणाकडे हात पसरायला लागला नाही पाहिजे. मामांच्या आशीर्वादानं मामांच्या कृपेनं त्या लेकरांचं कल्याण व्हावं ही भावना अंतःकरणामध्ये व्यक्त करतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो. गुरु लेकर आणि श्री गुरु असं काय त्यात काय फरक असते तर नसतो कसा गुरु लेखा आणि श्री गुरु काय फरक ते तरी सांगा. चांगला शिकवायला बी गुरुच असतो, वाईट शिकवणारा गुरु चांगलं बी शिकवतो आणि गुरु काय बोलतो गुरु वाईट कुठे शिकवतो नाही शिकवतो तर वाईट शिकवणारा गुरु नाही. वाईट शिकवणारा एखादा विचारला असते ती अहो मी कीर्तनात ऐकले पिऊ नाही धंदा असते त्यांचा. सांगू माझं स्पष्ट मत आहे, चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगला गुरु भेटणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती. चांगलं शिकवणारा गुरु वाईट शिकवणारा गुरु. माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल तुम्हाला पटावं म्हणून सांगतो. लोकांच्या लेकरांना चांगलं शिकवते तिला बी गुरुच म्हणा आणि लोकांच्या घरी जाऊन त्यांची घर फोडते. लोकांच्या घरी जाऊन त्यांची घर फोडते तिला सुद्धा गुरुच म्हणा. माझा विषय लांब जाईल मला स्पष्ट बोलू दे मामाच्या दरबारात उभा राहिलो मी. आता खरं तर पहिलं माहेरासारखं माहेर राहिलं नाही, पहिलं सासरसारखं सासर राहिलं नाही. या कीर्तनात बसलेल्या ज्या आजीबा आहेत ना त्यांना माहिती आहे माहेर कसं होतं, त्यांना माहिती आहे सासर कसं होतं. ते सासू आताच्या सासू सारखे सासू जवळ येऊन उठता पासून नाही म्हणत होती काय उठता सासू जवळ यायची पोरीची अशी केस वाढायची. झोपलेल्या जागेवर लहान पोरी असायच्या, झोपलेल्या जागेवर सासू यायची सुनाची अशी केस वाढायची झोपल्या घालायची आणि तिला जात्या जवळ आणायची आणि जात्या जवळ आणून तिथं आणून ती जात्यावर जाळायला बसवायची. जुना काय पोरगी जात्यावर जाळायला बसायची. एक हातात दाणे असायचे एक हातात जाता असायचं. ती ज्वारी त्या जात्यात टाकता तिच्या डोळ्याला पाणी यायचं. सासू शेजारी उभा असायची. सासू तिला प्रचंड वाईट बोलायची. पोरगी जर रडायला लागली सून जर रडायला लागली सासू गोड बोलत नव्हती, प्रचंड घाणेरडं बोलायची. सासू तिला म्हणायची रडते कशासाठी रडते पुढचं वाक्य बोलू रडाय काय तुला बाप नाही. एवढी पोरगी असायची ना वाईट वाटायची. ती सासू तर बघायची आणि हात जोडून म्हणायची आत्या जीव मारा हा शिव्या द्या पाया करते बाप काय म्हणून एवढं शिकवून हे बाप काय म्हणून. माहेरचा संपर्क नसायचा. माहेराला रोज उठून माहेराला जायला मिळायचं. कधीतरी गावात एखादी इष्टी यायची नाही तर माहेरची बैलगाडी दिसली काकाला हांडायसाठी डोक्यावर पुरेशी असायची. माहेरची बैलगाडी दिसली ती बघत उभा राहायची. टाकायचं माझा पास यावं माझी तरी गाठ करा. उद घालायचा कार्यक्रम सुरू आहे. उदाला कुणी आडवं जाऊ नका, वाजलेला कुणी हात लावू नका. बकऱ्यांपासून सगळेजण बाजूला देवाचं काम आहे त्याला कुणीही आडवं जाऊ नका. ती माहेर असेल बिचारी
अशी डोळे लावून बघायची.